मित्रांनो, जून महिना अर्धा संपत आला आहे, पण यंदा मान्सूनची वाटचाल संत गतीने सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये सरासरीपेक्षा मोठी पावसाची तूट नोंदवली गेलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. काही दिवसापूर्वी मान्सूनने कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागामध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर त्याची प्रगती मंदावली. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीबाबत संभ्रमामध्ये आहेत. मित्रांनो, पंजाबराव डक हे शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या अंदाजाकडे अनेक शेतकरी लक्ष ठेवून असतात. त्यांच्या अलीकडील चर्चामध्ये आणि विविध माध्यमांमधील मतानुसार महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मान्सून हळूहळू सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि नंतर मराठवाडा व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, असं अनेक स्थानिक हवामान निरीक्षकांचं मत आहे. मात्र पंजाबराव डक यांच्यासह अनेक तज्ज्ञ एक गोष्ट वारंवार सांगत आहेत: कोणत्याही पहिल्या पावसावर घाईघाईने संपूर्ण पेरणी करू नका. कारण सुरुवातीला काही दिवसात पाऊस पडतो, त्यानंतर खंड पडल्यास उगवणं धोक्यामध्ये येऊ शकतं. आता पाहूया भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD काय सांगत आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि स्थानिक स्वरूपांच्या सरी पडू शकतात. मात्र संपूर्ण राज्यभर एकाच वेळी जोरदार पाऊस पडेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. आता एक महत्त्वाचा मुद्दा: यंदाचा मान्सून कसा राहू शकतो? हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार 2026चा मान्सून देश पातळीवर सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. याचा अर्थ दुष्काळ निश्चित आहे असं नाही, परंतु पावसाचं वितरण असमान राहू शकतं. काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते, तर काही भाग कोरडे राहू शकतात. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांची परिस्थिती काय आहे ते पाहूया. कोकणात मान्सूनची सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. पुढील दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये अधूनमधून पाऊस पडत असला तरी सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता तुलनेने जास्त आहे. मराठवाड्यातील शेतकरी अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही ठिकाणी मान्सूनच्या किंवा पूर्व मान्सून सरी पडल्या असल्या तरी खरी पेरणी योग्य परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. विदर्भातही मान्सून लवकरच सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. मात्र अनेक भागामध्ये अजूनही उष्णता कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यासाठी काही ठिकाणी हवामान विभागाने सतर्कतेचे संकेत दिलेले आहेत. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न: शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं? तज्ज्ञांच्या मते जर आपल्या भागात सलग 2 ते 3 दिवस चांगला पाऊस झाला असेल आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असेल तरच मोठ्या प्रमाणात पेरणीचा निर्णय घ्यावा. फक्त पहिल्या सरीवर विसंबून पेरणी करणं धोकादायक ठरू शकतं, कारण पुढे पावसाचा खंड पडल्यास नुकसान होऊ शकतं. हवामान तज्ज्ञांचं आणखी एक निरीक्षण महत्वाचं आहे. यंदा पावसाचं स्वरूप ब्रेक अँड ऍक्टिव्ह असं राहू शकतं. म्हणजे काही दिवस जोरदार पाऊस पडेल, त्यानंतर काही दिवस खंड पडू शकतो. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं नियोजन आणि शेती व्यवस्थापन अधिक महत्वाचं ठरणार आहे. आजची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात अजूनही मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय झालेला नाही. पुढील काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यापासून सुरुवात होत हळूहळू राज्यातील इतर भागामध्येही पावसाचं प्रमाण वाढू शकतं. शेवटी एवढंच सांगू इच्छितो: शेतकरी मित्रांनो, अफवावर विश्वास ठेवू नका. पंजाबराव डक यांचे अंदाज असोत किंवा इतर हवामान तज्ज्ञांचे मत, ते मार्गदर्शन म्हणून घ्या. अंतिम निर्णय घेताना आपल्या परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती, कृषी विभागाचा सल्ला आणि हवामान खात्याच्या अधिकृत सूचना लक्षामध्ये घ्या. मित्रांनो, महाराष्ट्रातील पावसाची सद्यस्थिती, पंजाबराव डक यांचे संकेत आणि हवामान विभागाचा अंदाज आपण पाहिला. तुमच्या गावात पाऊस झाला का? पेरणी सुरू केली आहे का? तुमच्या भागातील परिस्थिती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.